नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रश्न त्याचं स्पष्टीकरण पाहत आहोत, जे की TCSने विचारलेले आहेत। तर याच्या अगोदर एक व्हिडिओ मी आधुनिक भारताच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशनचं अपलोड केलेलं आहे। तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपलं विजेता करिअर पॉईंट नावाचं यूट्यूब चॅनल आणि याच नावाचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, कारण ही PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो। पहिला प्रश्न आपण पाहूयात। स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये केलेली होती, त्याच्यामुळे चौथा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे। तर आर्य समाजाविषयी आपण माहिती पाहूयात। आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे करण्यात आलेली होती। म्हणजे 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झालेली होती। 1877 मध्ये लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन झाली होती आणि हेच शाखा पुढे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलेली होती। म्हणजे लाहोर हे केंद्र मुख्य ठरलेलं होतं। आणि याचे जे संस्थापक आहेत आर्य समाजाचे, ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे संस्थापक आहेत। आणि यांचं जे खरं नाव किंवा मूळ नाव जे आहे ते मुळशंकर करसनदास तिवारी हे त्यांचं नाव होतं। आणि आर्य समाजाची मुख्य शिकवण म्हणजे वेदाकडे चला किंवा वेदाकडे परत चला, ही त्यांची मुख्य शिकवण होती। याला इंग्रजीमध्ये गो बॅक टू वेदास असं म्हटले जाते। स्थापना जरी मुंबईत झाली असली तरी मोठ्या प्रमाणात प्रसार आर्य समाजाचा उत्तर भारतामध्ये झालेला दिसतो। आणि आर्य समाजाचं जर माहिती पाहिली तुम्ही तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं जे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक आहे त्याच्यावर सुद्धा TCS बऱ्याच वेळा प्रश्न विचारते, हा पण पॉईंट लक्षात असू द्या। दुसरा प्रश्न आपण पाहूयात। खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि शतपत्रे मधील आपल्या लेखनातून ज्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर लोकहितवादी यांचं नाव विचारलेलं आहे। तर लोकहितवादी यांचं जे नाव होतं ते गोपाळ हरी देशमुख हे नाव होतं आणि त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखल्या जात होतं। गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी आपण माहिती पाहूयात। त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झालेला होता। गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी म्हणून ओळखल्या जाते। 1848 ते 1850 या काळात भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रात त्यांनी 108 पत्रे लिहिलेली होती आणि त्यांना शतपत्रे म्हणून ओळखल्या जाते। हा पॉईंट महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो। प्रभाकर वृत्तपत्रामध्ये त्यांनी शतपत्रे लिहिलेली होती, हा पॉईंट लक्षात असू द्या। ऑक्टोबर 1882 मध्ये लोकहितवादी नावाचे मासिक सुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं आणि 1883 मध्ये त्याचं रूपांतर त्रैमासिकात केलेलं होतं। तर लोकहितवादी यांच्याविषयी शतपत्रे विचारले जाऊ शकतात, हा पॉईंट लक्षात असू द्या। तिसरा प्रश्न आपण पाहूयात। खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर वैयक्तिक सत्याग्रह जो सुरू करण्यात आला होता त्याच्यातले पहिले सत्याग्रही म्हणून महात्मा गांधी यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली होती, त्याच्यामुळे चौथं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे। तर वैयक्तिक सत्याग्रहाविषयी आपण माहिती घेऊयात। हा जो सत्याग्रह आहे तो 17 ऑक्टोबर 1940 ते डिसेंबर 1941 या कालखंडामध्ये करण्यात आलेला होता। म्हणजे दुसरे युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतातल्या नेत्याशी कोणतीही सल्लामसलत न करता डायरेक्टरित्या भारत सुद्धा दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या बाजूने सहभागी झालेला आहे अशी घोषणा केल्यानंतर हा सत्याग्रह करण्यात आला होता। ब्रिटिश सरकार युद्धात गुंतले असता त्यांना अधिक संकटात न टाकता काँग्रेसच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। तर वैयक्तिक सत्याग्रहाचं ध्येय काय होतं? शांततामय आणि अहिंसक मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे हे याचं ध्येय होतं। तर वैयक्तिक सत्याग्रहामधले पहिले सत्याग्रही विनोबा भावे हे ठरले होते। त्यांनी 17 ऑक्टोबर 1940 रोजी सत्याग्रह केलेला होता। दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू हे ठरले होते। तिसरे सत्याग्रही वल्लभभाई पटेल ठरले होते आणि चौथे सत्याग्रही मौलाना आझाद ठरले होते। एवढे पॉईंट याविषयी लक्षात असू द्या। चौथा प्रश्न आपण पाहूयात।
खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर खिलाफत ही चळवळ जी आहे ते 1919 मध्ये सुरू झाली, त्याच्यामुळं याचं सुद्धा ऑप्शन चौथंच उत्तर ठरणार आहे. तर खिलाफत चळवळीविषयी आपण माहिती घेऊयात. ही चळवळ 1919 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ही चळवळ करण्यात आलेली होती. तुर्कस्तानच्या सुलतानला जगातले सर्व मुस्लिम खलिफा किंवा धर्मप्रमुख मानत असत. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान ब्रिटिशांच्या विरोधात जर्मनीच्या बाजूने लढत होता आणि विजयानंतर ब्रिटिशांनी त्यांच्यावर निर्बंध लादलेले होते. अगोदर ब्रिटिशांनी असं आश्वासन दिलं होतं की जो खलिफा आहे त्याच्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत. त्याच्यामुळं भारतीय मुस्लिमांनी खलिफाला पाठिंबा देण्यासाठी खिलाफत चळवळ सुरू केलेली होती. ही चळवळ जी आहे ती 1919 मध्ये करण्यात आली होती आणि त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सप्टेंबर 1919 मध्ये खिलाफत कमिटीची स्थापना लखनौ येथे करण्यात आलेली होती. 24 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्षपद महात्मा गांधीजी यांना देण्यात आलेलं होतं. डिसेंबर 1919 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमृतसर येथे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. त्याच्यामध्ये खिलाफत चळवळीला पाठिंबा दर्शविण्यात आला होता. हिंदू मुस्लिम ऐक्य घडविण्यासाठी महात्मा गांधींनी सुद्धा खिलाफत चळवळीला पाठिंबा दिलेला होता. या बदल्यात मुस्लिमांनी सरकारशी असहकार करण्याचा प्रस्ताव मान्य केलेला होता. यानंतर पाचवा प्रश्न आपण पाहूयात. मुंबईत 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली होती. त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. तर परमहंस सभेविषयी आपण माहिती घेऊ. तर 31 जुलै 1849 किंवा काही ठिकाणी 48 सुद्धा तारीख देण्यात आलेली आहे. या दिवशी परमहंस सभेची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आलेली होती. परमहंस सभेचे संस्थापक दादोबा पांडुरंग तर्खडकर होते. याचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे होते. जातीय व्यवस्थेवर प्रहार करण्यासाठी आणि धार्मिक बाबतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ही सभा स्थापन करण्यात आलेली होती. मुख्य उद्देश हिचा जातीभेद मोडणे आणि बंधुभाव निर्माण करणे हा होता. परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चालत असे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. 1860 मध्ये एका सभासदाने सभेच्या सर्व सभासदांची नावे फोडल्याने ही सभा लोप पावलेली होती. तर परमहंस सभा असेल, मानवधर्म सभा असेल, ही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी स्थापन केलेल्या संघटना आहेत. सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 1905 मध्ये जे अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले हे होते. त्याच्यामुळे चौथा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. राष्ट्रीय सभेचं जे 1905चं बनारस येथे अधिवेशन झालं होतं त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. दिनांक 27 ते 30 डिसेंबर 1905 या काळात हे अधिवेशन पार पडलं होतं. याचं ठिकाण जे होतं ते बनारस होतं. अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले यांच्यावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काँग्रेसचे ध्येय ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य प्राप्त करणं असं या अधिवेशनात ठरविण्यात आलं होतं. बंगालची फाळणी याच कालखंडात झाली होती, त्यामुळं सरकारचा तीव्र निषेध या अधिवेशनामध्ये करण्यात आलेला होता. आणि त्याच कालखंडामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स आणि राजकुमारी जे ब्रिटनचे आहे ते भारतात येणार होते. प्रिन्स ऑफ वेल्स हेच पुन्हा 5वे जॉर्ज झाले होते आणि ते भारतात येत असल्यानंतर त्यांच्या स्वागताचा ठराव इथं मांडण्यात आला होता आणि तो नामदार गोखलेंनी मांडला होता. आणि या ठरावाला लाला लजपतराय आणि लोकमान्य टिळकांनी कडाडून विरोध केला होता, परंतु मवाळ गटाचं वर्चस्व असल्यामुळं हा ठराव पास करण्यात आला होता. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. सातवा प्रश्न आपण पाहूयात. 1897 मध्ये चापेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर रँड या अधिकाऱ्याची हत्या चापेकर बंधूंनी केली होती. त्याच्यामुळे दुसरं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. तर चापेकर बंधू यांच्याविषयी माहिती घेऊ.
22 जून 1897 रोजी पुण्यात प्लेग कमिशनर वॉल्टर रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांची हत्या दामोदर आणि बाळकृष्ण हरी चापेकर या बंधूंनी केली होती. रँड व आयर्स्ट राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा 66वा वर्धापन दिन साजरा करून येत असताना ही हत्या करण्यात आली होती. 8 फेब्रुवारी 1899 रोजी वासुदेव चापेकर आणि महादेव रानडे यांनी रँडच्या हत्येची माहिती सरकारला देणाऱ्या गणेश व रामचंद्र द्रविड या बंधूची हत्या केल्यानंतर या सर्वांना फाशी देण्यात आली होती. 18 एप्रिल 1899 रोजी दामोदर चाफेकर यांना फाशी देण्यात आली होती. 10 मे 1899 रोजी महादेव विनायक रानडे यांना फाशी देण्यात आली होती. 8 मे 1899 रोजी वासुदेव चापेकर यांना फाशी देण्यात आली होती आणि 12 मे 1899 रोजी बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आलेली होती. 8वा प्रश्न आपण पाहूयात. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना डॅनिश यांनी 1890 मध्ये केली असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केलेली होती. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी माहिती घेऊयात. त्यांचा जन्म 1848 साली ठाणे येथे झाला होता. 1890 मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती आणि ही भारतातील पहिली कामगार संघटना म्हणून ओळखली जाते. 24 एप्रिल 1890 रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर कामगारांची भव्य सभा घेऊन रविवारच्या सुट्टीची मागणी त्यांनी केलेली होती आणि 10 जून 1890 रोजी गिरणी मालकांनी रविवारची सुट्टी देण्याचे मान्य केलेले होते. या कार्यामुळे त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते, म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या पहिल्या संघटनेमुळं. 9वा प्रश्न आपण पाहूयात. भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सँडर्सची हत्या केव्हा केली होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सँडर्सची हत्या 17 डिसेंबर 1928 रोजी करण्यात आली होती. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. 17 डिसेंबर 1928 रोजी लाला लजपतराय यांच्यावर लाठी हाणल्याचा आदेश देणाऱ्या जेम्स स्कॉट या पोलीस अधिकाऱ्याला ठार करण्याचा प्रयत्न भगतसिंग आणि राजगुरू यांनी केला होता. पण यावेळी चुकीचे निर्देश त्यांना देण्यात आल्यामुळे त्यांनी सँडर्स या अधिकाऱ्याची हत्या केलेली होती. 8 एप्रिल 1929 या दिवशी केंद्रीय कायदेमंडळात पब्लिक सेफ्टी बिल मांडले जाणार होते. तेव्हा भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात बॉम्बसुद्धा टाकलेला होता. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोर येथे फाशी देण्यात आलेली होती आणि त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी जी सँडर्स यांची हत्या केली होती त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 10वा प्रश्न आपण पाहूयात. 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅडॅश येथे आश्रय घेतला होता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 1857च्या बंडानंतर नेपाळ येथे त्यांनी आश्रय घेतला होता. त्याच्यामुळे चौथा ऑप्शन उत्तर ठरणार आहे. तर कानपूरमध्ये जे बंड झालं होतं त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. कानपूरमधल्या बंडाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी केलेलं होतं. ओटावाचा बिमोड जो आहे तो इंग्रज अधिकारी कोलिन कॅम्पबेल यांनी केलेला होता. कानपूरमध्ये बिठूर जे की ब्रह्मावर्तमध्ये येथे क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होतं. 5 जून 1857 रोजी कानपूरमध्ये उठावाला सुरुवात झाली होती. 1 जुलै 1857 रोजी कानपुरात नानासाहेब पेशवा बनल्याचा फतवा हिंदी व उर्दू भाषेतून काढण्यात आलेला होता. 17 जुलै 1857 रोजी हॅवलॉकने कानपूर परत मिळवले, परंतु तात्या टोपे यांनी ग्वालेरच्या सैनिकाच्या मदतीने कानपूर परत मिळवलेलं होतं. त्याच्यानंतर डिसेंबर 1857 मध्ये कोलिन कॅम्पबेल यांनी कानपूरवर पूर्णपणे ताबा मिळवलेला होता. त्याच्यानंतर मग नानासाहेब नेपाळला गेलेले होते. त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न आपण पाहूयात. 1857चे स्वातंत्र्य योद्धे आणि महाराष्ट्रातील जिल्हे यांची खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर छत्रपती प्रतापसिंह कोल्हापूर असा ऑप्शन दिलेला आहे आणि चिमासाहेब सातारा असा ऑप्शन दिलेला आहे. तर हे दोन्ही ऑप्शन चूक आहे. सातारा हे छत्रपती प्रतापसिंह यांचं गाव होतं, तर चिमासाहेब हे कोल्हापूरचे होते. त्याच्यामुळं दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन जे आहे 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही हे तुमचं उत्तर ठरणार आहे. 12वा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर गीता रहस्य हे पुस्तक बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. तर गीता रहस्य याच्याविषयी आपण माहिती घेऊ.
हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. 1908 मध्ये ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना अटक करून मंडालेच्या तुरुंगात पाठवलेलं होतं आणि मंडालेच्या तुरुंगामध्येच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता. 13वा प्रश्न आपण पाहूयात. बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅशमध्ये परखड मते मांडत असत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर गोपाळ गणेश आगरकर सुधारक या वृत्तपत्रामध्ये त्यांचं जे वृत्तपत्र होतं त्याच्यामध्ये हे परखड मत मांडत असत. तर सुधारक वृत्तपत्राविषयी आपण माहिती घेऊयात. याची सुरुवात 15 ऑक्टोबर 1888 रोजी दसऱ्याच्या दिवशी करण्यात आलेली होती. त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्र सोडल्यानंतर स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. याचे संस्थापक गोपाळ गणेश आगरकर हे होते. हे साप्ताहिक होते, म्हणजे 7 दिवसाला हे निघत असे. या साप्ताहिकामध्ये आगरकरांनी बालविवाहास विरोध, विधवांच्या पुनर्विवाहास पाठिंबा दिलेला होता. तसेच स्त्रियांमध्ये सुधारण्याचे विचार त्यांनी मांडलेले होते. 14वा प्रश्न आपण पाहूयात. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला डॅश तुरुंगात ठेवण्यात आले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बहादूर शाह यांना रंगून येथल्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन उत्तर ठरणार आहे. तर दिल्लीमध्ये जो उठाव झाला होता त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. 1857च्या कालखंडामध्ये हा उठाव झाला होता. उठावाचं नाममात्र नेतृत्व बादशाह बहादूर शाह जफर दोन यांच्याकडे होतं. खरे नेतृत्व जनरल बख्त खान यांच्याकडे होतं. उठावाचा बिमोड करणारे जे इंग्रज अधिकारी आहेत ते जॉन निकोल्सन आणि हडसन हे होते. या उठावात दिल्ली हे क्रांतिकारकाचे मुख्य केंद्र ठरलेलं होतं. 11 मे 1857 रोजी क्रांतिकारकांनी बहादूर शाह जफर यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले होते. 15 सप्टेंबर 1857 रोजी हडसन यांनी दिल्लीवर ताबा मिळवला होता. बहादूर शहाला ब्रह्मदेशातील रंगूनच्या तुरुंगात पाठवण्यात आले होते आणि 7 डिसेंबर 1862 रोजी तिथेच त्याचा मृत्यू झालेला होता. 15वा प्रश्न आपण पाहूयात. दलितांसाठी पंढरपूर येथे डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते. तर पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे त्याचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते, त्याच्यामुळे 4था ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे. पंढरपूर मंदिर सत्याग्रहाविषयी आपण माहिती घेऊयात. साने गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी खुले व्हावे यासाठी आमरण उपोषण केलेलं होतं. 1 मे ते 10 मे 1947 या कालखंडात त्यांनी पंढरपूरमधील तनपुरे महाराजांच्या मठात आमरण उपोषण केलेलं होतं. मंदिर कमिटीने साने गुरुजीची मागणी मान्य केल्यानंतर हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडलेलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. इथंच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.